मला असं वाटतं त्या व्यक्तीला सांगताना पहिली याची माहिती दिली पाहिजे की रंग हे 7 असतात आणि हे 7ही रंग आपल्या आयुष्यात असले पाहिजे, म्हणजे आनंद तेव्हा मिळेल. पण हा रंग कुठला आहे हे आता तिला कसं समजवायचं किंवा त्या. तर मी असं म्हटलं की ताना पिही निपाजामधला ता जर आपण पहिला घेतला तर त्याला असं सांगून कळू शकतं असं मला वाटतं की सूर्याची किरणं जी पडतात सकाळी सकाळी ती तांबड्या रंगाची असतात साधारण. दुसरा त्यातला ना, ता ना नारिंगी नावाचं एक फळ असतं, आपल्याला कदाचित ऐकलं असेल आपण. तर त्या फळाचा रंग नारिंगी असतो म्हणून मी तिला ना समजावू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पी, पी म्हणजे पिवळा. तिला सोपं सांगायचं असेल तर तिला सांगायचं की घरामध्ये आपल्या हळद असते जी आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, त्या हळदीचा रंग पिवळा असतो. त्याच्यानंतर येतो चौथा ही, ही म्हणजे हिरवा. निसर्गामध्ये जे जे गवत किंवा झाडं वृक्ष त्याची पानं असतात ती हिरव्या रंगाची असतात. अशा पद्धतीने ही मी हिरवा रंग समजावू शकेल. पाचवा नी, तर आपल्या माथ्यावर असलेला आभार त्याचा रंग कधी कधी निळा होतो, बहुतेक असतोच तो, तर तो आकाशाचा रंग आहे, तो इथे आपण नी म्हणजे निळा वापरला आहे. सहावा पा म्हणजे पांढरा. तर बगळा हा जो पक्षी आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो असं मी सांगेन तिला. आणि त्याच्यानंतर सातवा जा, तर जांभूळ नावाचं एक फळ असतं जे आपण प्रत्येकाने खाल्लेलं आहे. त्या जांभळाचा रंग जांभूळाचा रंग जांभळा असतो. तर याप्रमाणे तिला मी समजवण्याचा प्रयत्न करेन. तामा पिही निपाजा याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धती पण असतील, पण माझ्या बुद्धिप्रमाणे मी लिहिलेलं आहे आणि मी अशा पद्धतीनं सांगेन. पण रंगांचं महत्त्व मात्र नक्की सांगेन की हे रंग तुमच्या आयुष्यामध्ये काय कमाल करू शकतात आणि अशा पद्धतीनं संपवा. म्हणजे नुसतं रंगांची ओळख करून देणं नव्हे तर त्या रंगांचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे सांगणं जास्त महत्त्वाचं असं वाटतं.